नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याच्या राज्य सरकारने जे आहे तर ते आता लाडकी बहीण योजनेबाबतचं जे आहे शपथपत्र जे आहे तर ते नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्याच्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक हिट ठरलेली जी योजना आहे तर त्याच्याविषयीची आजची ही संपूर्ण माहिती असणार आहे। तर लाडकी बहीण संदर्भात ज्या ज्या महिलांनी याचा लाभ केलेला आहे किंवा ज्या ज्या महिला याच्या लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा। तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र राज्यामधल्या युती सरकारला पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वाधिक हिट ठरलेली ही योजना आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारने जे आहे तर ते आता नागपूर खंडपीठामध्ये आपलं शपथपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नसून महिलांना सक्षम करण्यासाठी बनवण्यात आलेली असलेली योजना जी आहे तर असेही सरकारकडनं आता आपल्या शपथपत्रामध्ये सांगितलेलं आहे। या योजनेसंदर्भात जे आहे ते अनिल वडपल्लीवारांकडून लाडकी बहीण योजनासह विविध योजनांवर याचिका जी आहे तर ती दाखल करण्यात आली होती आणि त्याचं आता उत्तर जे आहे ते राज्य शासनाकडून देण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर 2024 मध्ये जुलै 2024 मध्ये राज्यात लागू करण्यात आली आणि त्यानंतर आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी जे आहे तर या योजनेचा लाभ घेतलेला आहे। महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये देण्याचं जे आहे ते आश्वासन या योजनेचा सुरुवातीला करण्यात आलं होतं आणि याच्यानंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि जेव्हा प्रचार सभा चालू होत्या तेव्हा 2100 रुपये देण्याचं हे आश्वासन याच्यामध्ये करण्यात आलं होतं। पुन्हा जर महायुती सरकारला निवडून दिलं तर तुम्हाला हे पैसे वाढवण्यात येतील असंही याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचं वय जे होतं ते 18 ते 60 मध्ये असणं आवश्यक होतं। त्याच वयामधल्या महिला ज्या आहेत या योजनेसाठी पात्र होऊ शकत होत्या। एका घरातली दोनच महिला या योजनेसाठी लाभार्थी यादीमध्ये बसू शकत होत्या। आतापर्यंतचे एकूण 7 हप्ते जे आहेत म्हणजे 7 महिन्यांचे हप्ते जे आहेत ते महिलांच्या खात्यावर ऑलरेडी आलेले आहेत। प्रत्येकी 1500 रुपये असे करून 9000 रुपये महिलांच्या खात्यावर ऑलरेडी थेट खात्यावर जमा झालेले आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आहेत महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक होतं। त्या महिलांना 18 ते 60 वर्षापेक्षा जे वय आहे त्याच्यामध्ये बसणं आवश्यक होतं। यासोबतच त्यांच्या घरामध्ये कोणी आरटीआय रिटर्न भरणारं नसावं आणि कोणी सरकारी नोकरीमध्ये नसणाऱ्या महिलांच्याच घरामध्ये हा योजनेचा लाभ घेता येत होता। तर ही होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य शासनानं नागपूर खंडपीठामध्ये आपली जी शपथपत्र दाखल केलेलं आहे त्याच्याविषयीची सविस्तर माहिती। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता कधी येणार आहे, तो किती येणार आहे आणि हा हप्ता जो आहे तो कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि किती महिला ज्या आहेत याच्यातून आता त्यांचे अर्ज बाद होणार आहेत याची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका। धन्यवाद।